प्रभू यांचे 12 खूप जवळचे संगी आहेत. त्याच्याबद्दल आपण एकाबद्दल चर्चा केली होती कृष्णदास कविराज गोस्वामींच्या चर्चेमध्ये. कोणाला आठवतंय ते नाव? श्री नित्यानंद प्रभूंचे 12 खूप जवळचे संगी आहेत. त्याच्यामधल्या एकाचं नाव आपण कृष्णदास कविराज गोस्वामींच्या कथेमध्ये घेतलं होतं, मिनिकेतन रामदास. आणि अनंग मंजरी यांच्या कथेमध्ये पण, गोपीनाथजींच्या कथेमध्ये पण आपण एक नाव घेतलं होतं. त्यांचं नाव कोणाला आठवतंय? परमेश्वर दास ठाकूर. तसे एक तिसरे आहेत, त्यांचं नाव आहे अभिराम ठाकूर किंवा अभिराम गोपाल ठाकूर म्हणून. तर श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये श्रीमती राधाराणी यांचे भाऊ आहेत, त्यांचं नाव आहे श्रीदामा. तर हे श्रीदामा जेव्हा चैतन्य लीलेमध्ये आले तेव्हा ते नित्यानंद प्रभूंचे खूप जवळचे एक संगी होते, त्यांचं नाव होतं अभिराम गोपाल ठाकूर. एक दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंनी पुरीमध्ये नित्यानंद प्रभूंना बाजूला घेतलं आणि म्हणाले, मी माझ्या आईच्या शपथेमुळे, आईच्या वाक्यामुळे इथे जगन्नाथपुरीमध्ये राहतोय, पण माझी इच्छा होती की या पूर्ण जगभरामध्ये हरिनाम संकीर्तनाचा प्रचार करावा. तर तुम्ही इथे काय करताय? तुमच्यावर काही शपथ वगैरे नाहीये, तर तुम्ही आत्ताच्या आत्ता जा. आणि इतके गर्विष्ठ लोक आहेत, इतके उद्धट लोक आहेत, त्यांना हरिभक्ती कोण देणार आहे? तर तुम्हाला द्यायची हरिभक्ती, म्हणून तुम्ही आत्ताच्या आता जगन्नाथपुरीमधून प्रस्थान करा आणि पूर्ण भारतामध्ये फिरून हरिनामाचा प्रचार करा. तर श्री नित्यानंद प्रभूंनी ती आज्ञा अगदी शिरोधारी घेतली आणि लगेच जगन्नाथपुरी सोडून गेले आणि पूर्ण बंगाल प्रदेशामध्ये श्री नित्यानंद प्रभूंनी प्रचार केला. तर त्यांच्या त्या प्रचार कार्यामध्ये त्यांचे जे 12 सवंगडी होते त्यांनी खूप मदत केली. तर त्याच्यात हे अभिराम गोपाल ठाकूर आहेत, हे सगळ्यात प्रमुख मानले जातात. अभिराम गोपाल ठाकूर यांना सर्व शास्त्र माहिती होते. त्यांच्या समोर जर चुकीचं सिद्धांत कोणी बोललं तर अभिराम गोपाल ठाकूर शास्त्रोक्त एक एक श्लोक सांगायचे, एक एक माहिती सांगायचे आणि त्याला पूर्ण पराभव देऊन त्याला माफी मागायला लावायचे. आणि मग परमेश्वराबद्दल असं कधी चुकीचं आपण बोलायला नाही पाहिजे, असे हे अभिराम गोपाल ठाकूर होते. अभिराम गोपाल ठाकूरांकडे एक चाबूक होता, त्याचं नाव होतं जय मंगल म्हणून. तर कधी कोणा व्यक्तीला जर त्यांच्या हातातल्या चाबकाने त्यांनी स्पर्श केला तर त्या व्यक्तीला अश्रू व्हायचे, प्रेमाश्रू. अनेक लोक साधना भक्ती करून विचार करतात की थोडं शुद्ध होईन, त्याच्यानंतर परमेश्वर कोण आहे ते कळेल, मग परमेश्वराचे गुण कळतील, मग परमेश्वराचे लीला कळतील आणि त्या परमेश्वराच्या लीलेमध्ये परमेश्वर कोणाचे दास होतात ते कळेल. ते किती लांब प्रवास आहे हा. पण जस्ट अभिराम गोपाल ठाकूर यांच्या तो एक चाबूक सारखा होता, त्यांनी जर थोडस तुम्हाला मारलं तर लगेच सर्वोच्च स्तर यायचा आणि श्रीकृष्णांप्रती प्रेम निर्माण व्हायचं आणि डोळ्यातून प्रेमाश्रू व्हायचे. हे अभिराम गोपाल ठाकूर होते. त्यांच्याकडे अजून एक विशेष कला होती की जर शालिग्राम शिला असते, विष्णूंची सेवा करण्यासाठी शालिग्राम शिला, तर कधी कधी या जगामध्ये आपण बघतो की लोकांना पैसे कमवायचे असतात त्याच्यातून, ते खोटा दगड घेतात आणि म्हणतात की हे शालिग्राम शिला आहे म्हणून. तर अशा प्रकारे तेव्हा जर कोणाला हे नीट करून समाधान करून घ्यायचं असेल की ही शालिग्राम शिला आहे की नाही, तर अभिराम गोपाल ठाकूरांच्या घरी घेऊन जायचे. अभिराम गोपाल ठाकूर त्यांना दंडवत प्रणाम करायचे. जर ती खरी शालिग्राम शिला असेल तर ती नीट राहायची, जर ती खोटी असेल, अभिराम गोपाल ठाकूरांनी जर दंडवत केला तर ती फुटायची. जर कोणाच्या मनामध्ये काही थोडं जरी वाईट विचार असतील आणि अभिराम गोपाल ठाकूरांनी जर त्यांना स्पर्श केला तर मग त्यांना त्रास व्हायचा. तर अशा प्रकारे प्रत्येक वेळेस असं म्हणतात नित्यानंद प्रभूंना 7 मुलं झाली होती आणि त्या 7ही मुलांना अभिराम गोपाल ठाकूरांनी जाऊन दंडवत प्रणाम केला, ते गेले. मग 8वी त्यांना मुलगी झाली, गंगादेवी. त्या गंगादेवीला जेव्हा अभिराम गोपाल ठाकूरांनी प्रणाम केला तेव्हा ती जगली. मग ते म्हणाले ही गंगादेवी आहे, गंगादेवी नित्यानंद प्रभूंची मुलगी म्हणून आली आहे. मग त्यांनी गंगादेवी अष्टकम एक त्यांना स्तुतीमध्ये लिहिलं. त्याच्यानंतर मग नित्यानंद प्रभूंना एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं वीरभद्र. आणि वीरभद्राला पण जेव्हा अभिराम गोपाल ठाकूरांनी नमस्कार केला तेव्हा ते गेले नाही. मग ते म्हणाले की हे परमेश्वराचे अंश आहेत, मग त्यांनी वीरभद्र अष्टकम लिहिला त्यांच्यासाठी. तर अशा प्रकारे अभिराम गोपाल ठाकूर म्हणजे खूप स्पेशल होते. एकदा अभिराम गोपाल ठाकूर आणि त्यांचे सगळे मित्र हे संकीर्तन करत होते. तर अभिराम गोपाल ठाकूरांनी त्रिभंग रूप घेतला असा श्रीकृष्णांचा, आणि कीर्तन करणाऱ्या भक्तांना वाटलं की आता सुटेल हा रूप. 9 तास अभिराम गोपाल ठाकूर अशा प्रकारे या त्रिभंग रूपात होते आणि कणभरही हल्ले नाही.
आणि जेव्हापर्यंत ते तसे होते तर या लोकांना वाटत होतं, अरे हे असे राहतात, आपण संकीर्तन कसं लावू? 9 तास कंटिन्युअस नाम संकीर्तन या सगळ्या मित्रांनी केलं. एकदा अभिराम गोपाळ ठाकूरांना वाटलं की आपण पण थोडी बासुरी वाजवायला पाहिजे म्हणून. तर जंगलात गेले. जंगलामध्ये एक असा एवढा मोठा लाकडाचा ओंडका होता. भक्ती रत्नाकर मध्ये लिहिलंय 16 माणसं त्या ओंडक्याला उचलू शकत नाही, इतका मोठा आणि इतका वजनी ओंडका होता. तर अभिराम गोपाळ ठाकूर म्हणाले, मला हा ओंडका पाहिजे बासुरी वाजवायला. त्यांनी तो उचल त्यांची बासुरी वाजवली त्यांनी. तर अशा प्रकारे खूप विशेष व्यक्ती आहेत. आणि श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू या जगातून गेल्यानंतर अभिराम गोपाळ ठाकूर यांनी बंगालमध्ये प्रचार कार्याचा जो धुरा होता तो त्यांनी सांभाळला. आणि नित्यानंद प्रभूंचे मुलगा होता वीरभद्र गोसाई, त्यांच्यासोबत ते राहायचे आणि त्यांनी खूप भरपूर त्या ठिकाणी प्रचार केला. एक आज पण कलकत्त्याजवळ एक खानाकुल कृष्णनगर म्हणून एक जागा आहे. तर त्या खानाकुल कृष्णनगर मध्ये हे अभिराम गोपाळ ठाकूर राहायचे. एक दिवशी त्यांच्या स्वप्नात गोपीनाथ आले आणि म्हणाले, या शेजारच्या जमिनीमध्ये मी आतमध्ये राहतो, मला तू खोदून काढ म्हणून. तर त्यांनी लगेच तिथून खोदून काढलं. तर गोपीनाथजींची एक खूप सुंदर मूर्ती काढली. आज पण जर आपण खानाकुल कृष्णनगरला गेलो तर तिथे गोपीनाथजींचं मंदिर आहे. आणि त्या तळ्यामध्ये जिथे ते गोपीनाथ बाहेर काढले तर ते खणायला लागलं. तर त्या तळ्यामध्ये खूप गोड असं चविष्ट पाणी आलं. कुठून आलं माहिती नाही. आणि असं म्हणतात की त्या पाण्याला जर कोणी चव घेतली किंवा जर त्या तळ्यामध्ये जर कोणी स्नान केलं तर त्याला कृष्ण प्रेम मिळतं. तर त्या कुंडाचं नाव आहे रामकुंड. आपण कधी गेलो खानाकुल कृष्णनगरला तर आपण सगळं तिथे स्नान करू शकतो. अशा प्रकारे गोपीनाथजी यांच्याद्वारे या जगामध्ये अवतीर्ण झाले. आणि यांच्या घरी केवळ कीर्तनाचा आवाज यायचा. 24 तास यांच्या घरी कीर्तन. अभिराम गोपाळ ठाकूर, ते अभिराम गोपाळ ठाकूर आहेत, त्यांच्याद्वारे हे सेवित विग्रह आहेत. श्री श्री राधा नटवर. जय श्री श्री राधा नटवर भगवान की. आता आपण इथून पुढे ज्या ठिकाणी जाणार आहोत त्याच्याबद्दल कथा करूया. तर रेकॉर्डिंग नसेल झालं तरी पण मी जी एक गोष्ट सांगितली की श्रीमती राधाराणींचं काय मोठं स्थान आहे. सर्व अवतारांचे सौ श्रीकृष्ण ते राधाराणी समोर नमतात. एक छोटीशी गोष्ट आहे की काल आपण परवा ब्रह्मदेवांबद्दल जेव्हा बोलत होतो तेव्हा ब्रह्मदेवांचे 4 शीर आपण म्हटलं की बरसानामध्ये 4 डोंगर आहेत. तर मानगड, विलासगड, दानगड आणि मोरकुटीर. तर त्याच्यामध्ये जे मानगड आहे तिथे एक विशेष घटना घडली होती. ती माहिती म्हणून सांगतोय की श्रीकृष्ण आणि राधाराणी यांचं जे प्रेम आहे त्यामध्ये कधी कधी थोडासा जर भांडण, कलह अशा प्रकारच्या जर काही गोष्टी झाल्या तर त्या प्रेमामध्ये जरा अजून रस येतो. तर म्हणून व्रज लीलेमध्ये वृंदावनेश्वरी श्रीमती राधाराणी यांच्या आणि श्रीकृष्णांच्या प्रेमाला अजून खोल करण्यासाठी राधाराणींची एक विस्तारित रूप आहे. त्यांचं नाव आहे चंद्रावली. तर कधी कधी श्रीकृष्ण काय करतात, राधाराणींना थोडं चिडवायला, राधाराणी जर येत असेल असे दुरून तर मग म्हणतात की मला चंद्रावलीला भेटायचंय, मला राधाराणींना नाही भेटायचं म्हणून. मग राधाराणींना राग येतो की अरे असं कसं काय मला नाही भेटायचं. तर हे तिथे बरसाण्याच्या लीला आहेत, ते जस्ट आपल्याला संदर्भ आहे म्हणून सांगतोय. तर एक दिवशी कोणीतरी जाऊन सांगितलं राधाराणीला की श्रीकृष्ण म्हणताय की त्यांना चंद्रावलीला भेटायचंय म्हणून. मग राधाराणींना खूप राग आला. मग राधाराणींनी त्याच्या पुढच्या 1-2 दिवस श्रीकृष्णांना भेटलेच नाही. मग ते नाटक जे गेलं होतं ते झालं, पण त्याच्यानंतर मग पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे अपूर्ण झाले. मग राधाराणींना शोधत शोधत आले. मग जेव्हा शोधत आले तेव्हा राधाराणींना विनंती करतायत, ते तू जे काही ऐकलंस ते सगळं खोटं ऐकलंस, माझ्या मनात असं काहीच नाहीये, म्हणजे खरं सांगा. म्हणजे नाही, मला तुझ्यावर प्रेम आहे, माझं अजून कोणावरही प्रेम नाहीये. मग ते म्हणाले की किती प्रेम आहे सांगा. मग श्रीकृष्ण म्हणतात माझं तुझ्यावर खूप अतिशय जास्ती, सर्वात जास्ती, सर्वोत्कृष्ट, सर्वात पेक्षा जास्ती प्रेम आहे. म्हणजे खरं? हो. तू इतकी सुंदर आहेस, तुझ्यावरच प्रेम असणार ना, तुझ्यासारखी सुंदर इथे कोणीही नाहीये. मग म्हणाले मी किती सुंदर आहे. तर ते म्हणा आता कसं याला सांगू की ही खूप सुंदर आहे. तर आपण दीपावळी म्हणतो. दीपावळी, दीपावळी म्हणजे काय? दीपांची माळा. अवळी म्हणजे ओळी. तर दीपावळी. सो आता विचार काय सांगू. तर चंद्र खूप सुंदर मानला जातो. सुंदर मुलीला म्हणजे चंद्रकला, चंद्राचा एक भाग चंद्रकला. तर श्रीकृष्णांना काय झालं माहिती नाही, ते कन्फ्युज झाले एकदम. तर राधाराणी चिडली. तर ते म्हणाले तू ना
एक चंद्र नाही, दोन चंद्र नाही, चंद्रावली सारखी सुंदर आहेस. आधीच राग आला होता. ते म्हणाले काय मी चंद्रावली सारखी सुंदर आहे. तो ती चंद्रावली नाही, चंद्रांची अवली, म्हणजे अनेक चंद्र असतील त्याच्यामुळे. नाही, तुमच्या मनात जे होतं ते बाहेर निघालं, चंद्रावली सारखी ती सुंदर आहे म्हणून. मग राधाराणी झाल्या. मग तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांचे पाय धरले. म्हणजे राधाराणी, जर तुम्ही माझ्यासोबत नसाल तर मी काहीही करू शकत नाही, कृपया असं करू नका म्हणून. मग राधाराणींनी ते स्वीकार केलं. ते त्याला म्हणतात मान लीला. मान म्हणजे प्रेमाने राग करणे. तर त्याला श्रीमती राधाराणी आहेत, हे प्रेमाने राग केला श्रीकृष्णांवर, त्याला मान लिला. तर ते मानगड आहे, त्या मानगडावर ती लीला झाली. तर तेव्हा राधाराणी काय म्हणतात, माझी तुलना तुम्ही चंद्राशी पण करू शकत नाही, तुम्ही चंद्रावलीशी कशी केली. मग त्यांनी सांगितलं, चंद्राला कधी कधी ग्रहण लागतं, माझ्या सौंदर्याला कधीच ग्रहण नाही लागत. चंद्राचे जे सौंदर्य आहे ते 15 दिवस वाढतं आणि 15 दिवस कमी होतं. माझं सौंदर्य कधी कमी नाही होत, नेहमी वाढत जातं. चंद्राच्या सौंदर्यावर डाग आहेत, माझ्या सौंदर्यावर कधी डाग नाही आहेत. आणि चंद्राचे जे तेज आहे ते परावलंबी आहे. सूर्याच्या तेजावर चंद्राचं तेज अवलंबून आहे, माझं तेज स्वयं आहे, मी कोणावर अवलंबून नाही आहे. अशा प्रकारे त्यांनी अजून पण काही काही कारणं सांगितले आणि श्रीकृष्णांना ते मान्य झाले. आणि श्रीकृष्ण म्हणाले, तू माझी राणी वृंदावनेश्वरी. तर म्हणून ते राधाराणीचं स्थान आहे. तर इथे आपण तो संदर्भ का घेतोय, आपण एका ठिकाणी जाणार आहे इथून आता बसमध्ये बसून, त्या जागेचं नाव आहे गलता म्हणून. तर गलताच्या ठिकाणी पुराणिक काळात, पौराणिक काळामध्ये, म्हणजे अनेक लाखो वर्षात इथे गाल्व मुनी होते. गाल्व मुनी इथे तपस्या करायचे. तर ओव्हरऑल कोरडा भाग आहे हा जयपूर प्रदेश, आणि इथे डोंगराळ सगळा प्रदेश आहे. तर तिथे तपस्या करता करता, खूप आधीची गोष्ट आहे, त्यांना गंगे नदीची इच्छा झाली. तर गंगा नदी कुठून येणार, तर म्हणून त्यांनी तेव्हा जी तपस्या केली तेव्हा त्या गंगे नदीला त्यांनी उत्पन्न केलं. तर आज आपण जेव्हा तिथे जाऊ, तिथे एका गायीचं तोंड आहे, त्याला गोमुख म्हणतात. त्या गोमुखातून दुष्काळ असेल पूर्ण भारतात, आणि विशेष म्हणजे राजस्थानमध्ये जरी दुष्काळ असेल, त्याच्यातून एक जी पाण्याची जी धार येते ती अनादी काळापासून येते. ते गाल्व ऋषींच्या तपस्येपासून ते पाणी येते. तर तिथे कुंड आहे, तिथे सूर्याचं मंदिर आहे. त्या सूर्याच्या मंदिराची जी पूजा होते सूर्यदेवांची, ती त्या गंगे नदीने होते. आणि पूर्ण भारतामध्ये दुष्काळ असेल तरी पण त्या गोमुखातून गाल्व ऋषींच्या तपस्येमुळे सतत पाणी वाहत राहतं. तर आपल्या यात्रा कमिटीने जे आज नियोजन केलंय ते केलंय की जर शक्य असेल तिथे जाऊन बघूया की काय परिस्थिती आहे, किती लोक आहेत आणि किती शक्य होत आहे. जर शक्य होत असेल तर तिथे त्या पवित्र गंगेच्या पाण्यामध्ये आज आपल्याला स्नान करायला चान्स आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती केली होती की कपडे घेऊन या, आपण तिथे स्नान करू शकतो. तर हे जे गलता जे ठिकाण आहे, 1503 1504 या दरम्यान तिथे इथल्या या प्रदेशातले एक राजा होते, त्यांचा तो पृथ्वीराज. तर हे पृथ्वीराज चव्हाण नाही आहेत, हे याच इथे लव आणि कुश आहे. लव आणि कुश हे रामचंद्रांचा मुलगा. तर त्याच्यामध्ये कुश जो होता, त्या कुशाच्या वंशावलीमधले इथले राजे येतात. तर तिथे पृथ्वीराज म्हणून एक राजा होते. त्या पृथ्वीराज राजाची बायको होती, तिचं नाव होतं बालनबाई म्हणून. तर ही बालनबाई जी होती, तिला दीक्षा दिली, हरे कृष्ण, तिला दीक्षा दिली पयो हरी कृष्ण दास म्हणून एक गुरु होते. तर आपल्या सर्वांना आपण 4 संप्रदाय सांगितले पहिल्या दिवशी. कोण कोण सांगणार मला 4 संप्रदाय? एक संप्रदाय कोण सांगणार मला? ब्रह्म संप्रदाय, अजून श्री संप्रदाय, अजून रुद्र संप्रदाय, आणि अजून एक कुमार संप्रदाय. हा जो श्री संप्रदाय आहे हा लक्ष्मी नारायणाची सेवा करतात. त्यांच्यामध्ये आराध्य दैवत कोण आहेत? लक्ष्मीनारायण, कारण लक्ष्मीजींनी ते संप्रदाय सुरू केले. तर या श्री संप्रदायामध्ये 600 वर्ष आधी एक गुरु होते, त्यांचं होतं रामानंद आचार्य म्हणून. तर हे रामानंद आचार्य आहेत, जरी हे श्री संप्रदायातले आहेत पण हे होते उत्तर भारतातले. श्री संप्रदाय हा दक्षिण भारतामध्ये, रामानुजाचार्य, तिरुपती, श्रीरंगम, हे सगळे जे तिथे ते असे 2 पांढरे टीका असतो आणि मध्ये एक लाल असतो, तर तो लक्ष्मी देवीचं प्रतीक आहे. तर त्या श्री संप्रदायामध्ये हे रामानंद आचार्य होते. पण त्या रामानंद आचार्यांनी थोडा बदल केला आणि त्यांनी लक्ष्मी नारायणाची सेवा याला सीतारामच्या सेवेने रिप्लेस केलं. तर म्हणून रामानंदी जे म्हणतात ते बेसिकली श्री संप्रदायाचे भाग आहेत, पण त्यांनी सीतारामांच्या सेवेला सुरुवात केली. तर ते
रामानंद आचार्य आहेत, त्यांचे शिष्यांचे शिष्य ते होते पयोहरी कृष्णदास. तर ते फक्त दूध प्यायचे म्हणून त्यांचं नाव होतं पयोहरी कृष्णदास. ते पयोहरी कृष्णदास आहेत, हे जयपूर प्रांतामध्ये त्यांनी 600 वर्षापूर्वी प्रचार केलाय. तर ती बालनबाई जी होती, इथली जी राणी होती, तिने त्या पयोहरी कृष्णदास कडून दीक्षा घेतली आणि त्या दिवशीपासून या पूर्ण जयपूर प्रांतामध्ये रामानंदी संप्रदायांचे तत्व, सीताराम यांची सेवा ही चालू झाली. पण जयसिंग द्वितीय यांना लहानपणी त्यांचे आई वडील घेऊन गेले वृंदावनला आणि वृंदावनला त्यांनी राधा गोविंदजींचे दर्शन घेतले. लहानपणीच ते राधा गोविंदजींप्रती आकर्षित झाले. तेव्हा त्यांच्या मनामध्ये एक इच्छा होती की हे राधा गोविंदजी कधी माझ्या घरी येतील का. आणि काळाच्या ओघामध्ये घटना अशा घडत गेल्या की ऍक्च्युली राधा गोविंदजी हे जयपूर पर्यंत आले. तर जेव्हा राधा गोविंदजी जयपूरला आले तेव्हा राधा गोविंदजींसोबत त्यांचे पुजारी पण आले. मग राधा गोविंदजी कुठून आलेत? वृंदावनहून आलेत. पण वृंदावनामध्ये त्यांची सेवा कोण करत होते? रूप गोस्वामी, काशीश्वर पंडित. मग त्यांचे जे अनुयायी होते ते पण आले. मग राधा गोविंदजी आले तर त्यांच्यासमोर बंगाली भक्त आले, गौडीय भक्त आले. आणि गौडीय भक्त कोणाचे फॉलोअर्स आहेत? गौडीय संप्रदाय हा कोणाचे आराध्य दैवत आहेत त्यांचे? तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे विष्णूंचे जे अनुयायी आहेत त्यांना म्हणतात वैष्णव, श्रीकृष्णांचे जे अनुयायी आहेत त्यांना म्हणतात कार्ष्ण, आणि म्हणतात राधाराणींचे जे अनुयायी आहेत त्यांना म्हणतात गौडीय वैष्णव. तर म्हणून आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहे श्रीमती राधाराणी. तर राधाराणी आले आणि हे गौडीय वैष्णव आले. मग त्यांच्यासोबत त्यांचे गीत आले. मग गोविंदजींचे जे गीत आहेत ते सगळे. आज काय चालू होतं तिथे? गोविंद हरे गोपाल हरे, आणि मग राधा राधा. राधाराणींचं पण आपण जेव्हा जप करतो तेव्हा. सो हळूहळू काय झालं, आधीच ते जयसिंग नावाचे जे राजा होते त्यांना गोविंदजींप्रती आकर्षण होतं. त्यामध्ये आता हे राधा गोविंदजी दिसायला इतके गोड होते की सगळे इथले जयपूरवासी राधा गोविंदजींप्रती आकर्षित झाले. त्यांचे सगळे मंत्री आकर्षित झाले. त्यांचे गोड गोड गीत राधाकृष्णांचे. तर पूर्ण जयपूर शहरामध्ये राधा कृष्ण भक्तीची एक लाट आली. आणि हे रामानंदी जे होते त्यांचा राज्याच्या राजावर आणि राणीवर पूर्ण एका अर्थाने कंट्रोल होता. तर तेव्हा बालनबाईने रामानंदी संप्रदायाचा हेडक्वार्टर्स इथे गलतापीठला बांधून घेतला. आपण जेव्हा जाऊ तिथे तर जयपूरमध्ये असं कोपऱ्यामध्ये तपस्वी लोक राहतात, ते लोक डोंगरांमध्ये. पण पूर्ण रामानंदी संप्रदायाचा हेडक्वार्टर्स कुठे? अयोध्येला नाहीये. तो बालनबाईने त्यांच्या गुरूंच्या प्रेमासाठी इथे गलतापीठला बांधला. आता त्या हेडक्वार्टर्स मध्ये राजावर आणि राणीवर पूर्ण पकड होती रामानंदी लोकांची आणि सीताराम सेवेचे. आणि त्याच्यामध्ये मध्ये ते गोविंदजी आले आणि त्याच्यासोबत राधाराणी आली आणि ते राधाकृष्ण एवढे गोड आहेत. तर हळूहळू त्यांचा जो प्रभाव वाढत गेला तर ते रामानंदी तेव्हाचे जे गुरु होते ते थोडे इनसेक्युअर झाले. त्यांना म्हटलं थोडं आपलं कमी होत चाललंय इकडे. मग एक दिवशी राधा गोविंदजी जेव्हा होते तेव्हा त्यांनी सांगितलं राधा आणि कृष्ण यांचं लग्न नाही झालंय. जर राधा आणि कृष्ण यांचं लग्न नाही झालंय तर त्यांना शेजारी शेजारी कसं ठेवू शकतो आपण? सीतारामचं लग्न झालंय, लक्ष्मीनारायणचं लग्न झालंय. तर म्हणून राधा कृष्णांची जी सेवा आहे ती सोबत नाही ठेवू शकत. राधा राणींना कृष्णांपासून आपण दूर करायला पाहिजे म्हणून. तर राधा राणीला गोविंदजींपासून दूर केलं, दुसऱ्या कमऱ्यात ठेवलं. मग आता ही गोष्ट गेली जयसिंग कडे. तर जयसिंग म्हणतात याला मी काय सांगू, माझ्याकडे काय उत्तर नाही. शास्त्र कोणी वाचलेत? राजाने तर नाही वाचलेत कमीत कमी. तर तेव्हा गौडीय सिद्धांताचे जे आचार्य होते ते होते विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर तेव्हा 70 वयाचे होते. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी त्यांनी पत्र लिहिलं अशा प्रकारे राधा कृष्णांच्या सेवेवर इथे एक आरोप आलाय आणि इथे एक आळ आलाय आणि त्यांना सेपरेट केलंय. तर कृपया तुम्ही या आणि नीट काय शास्त्रोक्त जी काय माहिती आहे ती द्या म्हणून. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचे शिष्य होते बलदेव विद्याभूषण. बलदेव विद्याभूषण हे ओरिजिनली ओरिसातले होते आणि त्यांनी मध्व संप्रदायामध्ये दीक्षा पण घेतली होती. मैसूरला गेले होते आणि मैसूरमध्ये त्यांनी मध्व संप्रदायाकडून सर्व शास्त्रांचं वाचन केलं होतं. तर त्यांना माहिती होतं की राधा कृष्ण जरी या लीलेमध्ये अविवाहित आहेत पण शास्त्रांमध्ये सांगितलंय की ते त्यांची अंतरंग ल्हादिनी शक्ती आहेत, म्हणजे त्यांच्यापासून अभिन्न आहेत.
तर उदाहरण दिलं जातं की आग आहे, आगीतून तुम्ही त्याचा जो उष्णता आहे ती बाजूला करू शकता का? अशी आग निर्माण करू शकता का ज्याच्यामध्ये उष्णता नाहीये? तसं म्हणाले कृष्णापासून राधा राणीला तुम्ही सेपरेट नाही करू शकत. पहिल्या दिवशी पण मी बोललो होतो, दिल्लीमध्ये राधा पार्थसारथी जेव्हा स्थापित करायचे होते तेव्हा एका भक्ताने प्रभुपादांना विचारलं, पार्थसारथी म्हणजे हे कुरुक्षेत्राचं नाव आहे, कुरुक्षेत्रामध्ये राधाराणी कुठे होते? तर राधा माधव, राधा केशव, राधा गोपीनाथ समजतं, पण राधा पार्थ. श्रीकृष्ण प्रभुपाद म्हणाले, म्हणजे तुझं म्हणणं काय आहे, राधा आणि कृष्ण वेगळे करू शकतात? मग म्हणाले, श्रीकृष्णांच्या हृदयामध्ये राधा राणी सदैव असते. याच्यावर आपण बरीच चर्चा करू शकतो. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. तर सर्व धर्मांचा त्याग करून माझ्या शरणात जा किंवा ये म्हणायचं होतं. पण श्रीकृष्णांना कुरुक्षेत्रामध्ये ते गीतेतले श्लोक जेव्हा समजावून सांगायचे होते, म्हणायचे होते सर्व धर्मांचा त्याग करायला शिक अर्जुन परमेश्वरासाठी, तेव्हा बोलता बोलता व्रज बोलून गेले. का? कारण ते तत्व जेव्हा अर्जुनाला शिकवतायत तेव्हा मनामध्ये त्यांच्या व्रजवासी होते. कारण नंद महाराज, यशोदामाई, गोपिका यांनी सर्व धर्मांचा त्याग करून ऍक्च्युली श्रीकृष्णांची शरण घेतली. म्हणून बोलता बोलता तो व्रज हा शब्द श्रीकृष्णांच्या तोंडातून आला. तर श्रीकृष्णांच्या मनामध्ये नेहमी बृहद भागवतामृत जर आपण वाचलं, बृहद भागवतामृत मध्ये सगळे द्वारकावासी, राणी, रुक्मिणी, सत्यभामा आहेत. ते नेहमी म्हणतात हे श्रीकृष्ण माझ्या शेजारी झोपलेले असतात आणि अर्ध्या रात्री तिभंग रूप घेतात आणि हातामध्ये बासुरी नसते पण बासुरीसारखं असं करतात आणि मध्येच म्हणतात ललिते, राधे. तर रुक्मिणी म्हणते ही राधा कोण आहे? सत्यभामा म्हणते राधा कोण आहे? आमच्या शेजारी झोपले आहेत पण यांचं शरीर फक्त द्वारकेमध्ये, यांचं मन तर वृंदावनामध्येच आहे. 11 वर्ष वृंदावनात राहिले, 110 वर्ष द्वारकेत राहिले, पण यांच्या मनामध्ये एकही स्मृती विसरली नाहीये, पुसल्या नाही गेली. कोण आहे ही राधा? तर अशा प्रकारे बलदेव विद्याभूषणला माहिती होतं की राधा आणि कृष्ण हे जरी या लीलेमध्ये अविवाहित असले पण ते आध्यात्मिक जगतामध्ये सर्वोच्च स्तर आहे. सगळ्या नियमांना पार करून पती सुतान्वयात भ्रातृ बांधवात अति विलंग्यते ते अच्युतांती आगता. तर गोपी गीतामध्ये म्हणतात पती सुत अन्वयात, त्यांना त्यांच्या पतींनी थांबवलं, त्यांच्या मुलं लहान होते. भ्रातृ बांधवात, भावांनी त्यांना थांबवलं, त्यांच्या नातेवाईकांनी थांबवलं. पण गोपिकांनी म्हटलं श्रीकृष्ण बासुरी वाजवतायत आणि त्या बासुरीतून आम्हाला आमचा नाव ऐकू येत आहे, आम्ही नाही थांबू शकत. तर म्हणजे तुम्हाला घरी परत घेणार नाही. ते म्हणजे जे होईल ते होईल पण परमेश्वरासाठी हे जीवन समर्पित आहे. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी बलदेव विद्याभूषणला सांगितलं की तुम्ही जाऊन सगळं. तर तेव्हा बलदेव विद्याभूषणनी आपल्या गुरूंना एक प्रश्न विचारला. म्हणाले वाद विवाद करणे हे गौडीय सिद्धांतामध्ये बसतं का? त्याला अनुसरून कुठली घटना आठवते कोणाला? जीव गोस्वामींना रूप गोस्वामींनी 2 वेळा शिक्षा दिली आणि गुरूंची मानहानी होऊ नये म्हणून. जीव गोस्वामींना कोणी काय बोललं नव्हतं, रूप गोस्वामींना बोलले होते. म्हणून त्यासाठी पण रूप गोस्वामींनी त्यांना शिक्षा दिली होती. तर ती गोष्ट तुम्हाला आणि आम्हाला माहिती आहे. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आणि बलदेव विद्याभूषणला नाही माहिती. तर बलदेव विद्याभूषण म्हणतात तुम्ही मला तिथे वादविवाद करायला पाठवताय पण गौडीय सिद्धांतामध्ये ते फिट होतं का? तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणाले स्वतःसाठी जर कोणी आपल्यासाठी करत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. पण आपल्या गुरु शिष्य परंपरेला जर कोणी चुकीच्या नजरेने बघत असेल आणि त्याला जर चुकीचे आरोप टाकत असेल तर आपण तिथे जाऊन वाद विवाद करणं हा आपला कर्तव्य आहे. म्हणून माझी आज्ञा आहे की तिथे जाऊन वादविवाद कर. मग बलदेव विद्याभूषण म्हणाले ठीक आहे, तुमची आशीर्वाद आहे, तुमची आज्ञा आहे म्हणून मी करीन. मग विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी आपल्या शिष्यासोबत एक डेमो सॅम्पल वादविवाद केला. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणाले राधा कृष्ण सोबत लग्न नाही झालं तर ठेवू कसे शकतो? मग बलदेव विद्याभूषणनी त्यांचं स्पष्टीकरण केलं. मग यांनी अजून 2 उत्तरं सांगितले. मग त्यांनी अजून केलं. अशा प्रकारे एक रात्र विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आणि बलदेव विद्याभूषण यांनी वादविवाद केला आणि त्याच्यामध्ये बलदेव विद्याभूषण विजयी झाले. मग तेव्हा विश्वनाथ चक्रवर्ती म्हणाले तू योग्य व्यक्ती आहेस, आता तुझा जयपूरला गलता पेटला. मग ते बलदेव विद्याभूषण इथे आले. मग राजा जयसिंगच्या समोर आता सभा आहे, इथे रामानंदी बसलेत आणि इथे गौडीय आचार्य एकच व्यक्ती बलदेव विद्याभूषण बसलेत. मग यांनी म्हटलं पहिली गोष्ट म्हणून की जर राधा कृष्णांचं लग्नच नाही झालंय मग तुम्ही त्यांना शेजारी कसे ठेवू शकता? मग यांनी शास्त्रांमधून सांगितलं की अग्नीतून उष्णता तुम्ही काढू नाही शकत, ते तर अंतरंगा शक्ती आहेत. आणि मग पद्मपुराणातले काही श्लोक आहेत त्याच्यात त्यांनी सांगितलं की सर्व शक्तीचे स्रोत
लक्ष्मी देवींचे स्रोत, जेवढे परमेश्वरासोबत जेव्हा पण महिला रूपात येतात ते सगळ्यांचे स्रोत राधाराणी आहेत. तर त्यांनी अशा प्रकारे एक एक शास्त्रोक्त वर्णन केलं. तर रामानंदी चूप झाले. मग रामानंदींनी म्हटलं ते सगळं ठीक आहे, ते अभिन्न आहेत म्हणून, पण आम्ही बघतो की दक्षिण भारतामध्ये श्रीरंगमला आपण गेलोय, तर श्रीरंगममध्ये रंगनाथ स्वामी होते. रंगनाथ स्वामींची जी अर्धांगिनी आहे ती कुठे होते? हा काय होती? चरणांजवळ. ती बाजूला होती. ते मंदिराच्या पाठीमागे एक वेगळं मंदिर आहे. तिरुपतीमध्ये तिरुपती आहेत पुरुष, ते एकटे आहेत. त्यांच्यासोबत पद्मावती देवी कुठे आहे? पद्मादेवी ते खाली आहे. मग दक्षिण भारतामध्ये म्हणाले आमचे सगळे मंदिर आहेत, त्या सगळ्या मंदिरामध्ये पुरुष आणि प्रकृती, तर पुरुष एकटी असते, पुरुष एकटा असतो, आणि त्याच्या मंदिरापासून काही अंतरावर अंतरंग शक्तीचं मंदिर असतं. हे तुम्ही लोकांनी काहीतरी नवीन एक अपभ्रंश केलाय की परमेश्वरला. तर एक पहिली मान्य नाही करू शकले, सिद्ध नाही करू शकले की राधा आणि कृष्ण हे लग्न नाही, तर ते त्यांनी सिद्ध केलं. मग आता काय केलं की ठीक आहे त्यांचं जवळचं नातं आहे, पण सोबत नाही करायला पाहिजे. लक्ष्मी आणि नारायण लग्न झालंय, ते सोबत उभे नाही राहत कधी. तुम्ही लोकांनी हे काय नवीन चालू केलं? मग त्याच्यावर पण त्यांनी सांगितलं. मग म्हणाले आता काय करायचं काय करायचं? मग म्हणाले एक गोष्ट आहे, तुम्ही कुठल्या संप्रदायातले आहात? हा गौडीय संप्रदाय कुठला संप्रदाय? आम्ही तर कधी ऐकलं नाही हा संप्रदाय. मग त्याच्यावर बलदेव विद्याभूषणनी गौर गणोद्देश दीपिका म्हणून एक पुस्तक आहे. त्या गौर गणोद्देश दीपिकेमध्ये लिहिलंय कृष्ण लीलेमध्ये कोण व्यक्ती आहेत, ते चैतन्य लीलेमध्ये कोण आहेत. अशा प्रकारे तिथे त्यांनी ट्रेस केलं की मध्व संप्रदायामध्ये एक लक्ष्मीपती तीर्थ म्हणून एक गुरु होते खूप मोठे. ते लक्ष्मीपती तीर्थ यांनी माधवेंद्रपुरी आणि नित्यानंद प्रभू यांना दीक्षा दिली. आणि तो माधवेंद्रपुरीचा जो कनेक्शन आहे मध्व संप्रदायाशी, त्याच्यानंतर माधवेंद्रपुरी स्वतः कोण आहेत? माधवेंद्रपुरी आध्यात्मिक जगतामधले राधा कृष्णांचे जेव्हा लीला होतात, जेव्हा राधा कृष्ण रात्री एकमेकांना भेटतात, तेव्हा तिथे कल्पवृक्ष आहे. त्या कल्पवृक्षाखाली राधाकृष्ण भेटतात. तर तेव्हा जेव्हा राधाकृष्ण रात्री भेटतात तेव्हा तिथे कोणी दुसरी सखी पण नसते आणि श्रीकृष्णांचे कोणी दुसरे मित्र पण नसतात. तर ते जे कल्पवृक्ष आहे ज्याच्या खाली राधाकृष्णांच्या लीला होतात, ते कल्पवृक्ष जेव्हा या जगात आलं तेव्हा ते माधवेंद्रपुरीच्या रूपात आलं. म्हणून माधवेंद्रपुरी हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी माधुर्य रस या गुरु शिष्य परंपरेमध्ये इंट्रोड्यूस केलं. त्याच्या आधी प्रियकर आणि प्रेयसीचं नातं हे परमेश्वराशी कधीच नव्हतं. माधवेंद्रपुरींच्या पूर्वी फक्त दास्य, जास्तीत जास्त सख्य, आणि अति उच्च जर कोणाची जर काय समज असेल तर मग वात्सल्य. तर पुष्टी मार्ग आहे. पुष्टी मार्ग मध्ये एकदा आम्ही कोणाच्या घरी गेलो होतो, माताजींच्या घरी. तर म्हातारे माताजी होते, जसे गुजर माताजी आहेत, ते पण पुष्टी मार्ग. तर ते गुजराती माताजी मला काय म्हणत होते, त्यांच्या घरी एक थोड्या पाळण्यामध्ये कृष्ण होते, बाळकृष्ण. म्हणते आ मारो लालो छे की हूँ एनी लाली छे, मला माहिती नाही, मी यांची मुलगी आहे की हा माझा मुलगा आहे माहिती नाही. तर त्यांच्या आचार्य आहेत वल्लभाचार्यांनी काय शिकवलंय, श्रीकृष्ण बाळ आहेत. लहान बाळाला काय करायचं, उठवायचं, झोपेतून उठवायचं, त्याला खाऊ घालायचं, थोडस 5-10 मिनिटांनी लहान बाळ काय करतं, झोपतं. 10 वेळा बाळ झोपतं, उठतं, खातं, झोपतं, उठतं, खातं. तर हे पुष्टीमार्गचे जे भक्त लोक असतात त्यांच्या घरी पाळण्यामध्ये कृष्णाला ठेवतात आणि त्याला खाऊ घालतात, पाळणं हलवतात, मग झोपी घालतात, मग परत 2 तासांनी उठवतात, परत थोडं काहीतरी खाऊ घालतात, पाळणा देतात, झोपी घालतात. तर श्रीनाथजीचे जे सगळे भक्त लोक आहेत ते तसं आहे, पुष्टी मार्ग आहेत. तर माधवेंद्रपुरी, कारण त्यांनी आध्यात्मिक जगतामध्ये राधा आणि कृष्णांच्या मध्ये प्रियकर आणि प्रेयसीचं नातं बघितलंय. बाकी कोणाला माहिती नाही की प्रियकर आणि प्रेयसीचं पण नातं असतं. ज्यांनी कधी डोळ्यांनी कधी काही बघितलंच नाही त्याला काय माहिती. तर म्हणून माधवेंद्रपुरींनी पहिल्यांदा हे अति उच्च तत्व या जगामध्ये सांगितलं की साधारण जीवात्मा पण परमेश्वराची प्रेयसी बनू शकतो, जे आपल्या कल्पने अतीत आहे. आणि माधवेंद्रपुरींचे शिष्य झाले ईश्वरपुरी, आणि ईश्वरपुरी यांचे शिष्य झाले श्री चैतन्य महाप्रभू. श्री चैतन्य महाप्रभू कृष्ण भक्ती नाही शिकवत आहेत. कृष्ण भक्ती म्हणजे परमेश्वराला सेवा करणे. श्री चैतन्य महाप्रभू कृष्ण भक्ती नाही, व्रज भक्ती देत आहेत. वृंदावन मध्ये नंद महाराजांना श्रीकृष्णपतीचे प्रेम आहे ते देत आहेत.
पांडवांना पण श्रीकृष्णांशी प्रेम आहे, पण पांडवांच्या मनामध्ये श्रीकृष्णांप्रती जे प्रेम आहे ते श्री चैतन्य महाप्रभू नाही देतात. श्री चैतन्य महाप्रभू या जगामध्ये आले उन्नत उज्ज्वल रस स्वभक्ती श्रियम. उन्नत उज्ज्वल रस, उज्ज्वल रस म्हणजे माधुर्य रस. तर सगळ्यात श्रेष्ठ रस आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती जवळीकपणा आहे. मित्राचा भगवंतांशी किती जवळीकपणा आहे, एका स्तराचा, आणि वडिलांचा अजून जवळचा, आणि प्रेयसीचा सगळे. म्हणून परमेश्वराच्या सगळ्यात जवळ जर भावना निर्माण करायची असतील तर ते प्रेयसीचं आणि प्रियकराचं नातं जे या जगामध्ये पूर्णपणे लुप्त होतं, ते माधवेंद्रपुरी, ईश्वरपुरी आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलं. आणि ते उन्नत उज्ज्वल रस श्री चैतन्य महाप्रभूंनी तुम्हाला आणि आम्हाला कुठल्या मार्गाने दिलंय? एक मंत्र दिला आपल्याला, त्याच्यामध्ये राधा पण आहे आणि कृष्ण पण आहे. आणि कसे आहेत ते? पहिले 2 ठिकाणी राधा आणि कृष्ण सोबत आहेत, त्याच्यानंतर कृष्ण वेगळे होतात आणि राधा वेगळी होते, आणि नंतर परत दुसऱ्या ओळीमध्ये परत राधा आणि कृष्ण एकत्र येतात, आणि परत दुसऱ्या ओळीच्या दुसऱ्या भागामध्ये राधा आणि कृष्ण सेपरेट होतात. तर वृंदावनमध्ये हेच चालू असतं. रात्री या दोघांचं मिलन होतं, दिवसा हे दोघं सेपरेट होतात. रात्री एकत्र येतात, दिवसा सेपरेट होतात. याला म्हणतात संभोग विप्रलंब. संभोग म्हणजे एकत्र येतात, विप्रलंब म्हणजे सेपरेट. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला जो मंत्र दिलाय त्याच्यामध्ये आध्यात्मिक जगतामध्ये राधा आणि कृष्णांची जी लीला होते, काय होते? भेटतात सेपरेशन, भेटतात सेपरेशन. म्हणून त्याला दिला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर जर आपण हरे कृष्ण महामंत्र सतत गायलो तर आपण काय करतोय? राधा आणि कृष्णांना सोबत आणण्यासाठी मदत करतोय. मग परत लीलेमध्ये ते सेपरेट होतात. मग परत दुसऱ्या महामंत्रामध्ये हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. विचार करा, आध्यात्मिक जगतामध्ये राधा आणि कृष्णांची जी लीला होते त्याचं वर्णन आपण हरे कृष्ण महामंत्राने करतोय. म्हणून म्हटलं की हा हरे कृष्ण महामंत्र आहे, दिसायला इतका साधा आहे, आपण फसू. तर म्हणून खूप महत्वाची गोष्ट आहे की श्री चैतन्य महाप्रभूंनी वृंदावनातली गोपिकांची जी भक्ती आहे त्याला त्यांनी बांधलं एका कापडामध्ये, आणि त्या साधारण अशा कापडामध्ये बांधलं. खूप उच्च गोष्ट आहे ती. आणि त्या साधारणशा कापडाला त्यांनी हरे कृष्ण महामंत्रामध्ये टाकलं. आपल्याला म्हणा की बोला हरे कृष्ण महामंत्र बोला. तो पण मी गुरुकुलात नाही गेलो, मला संस्कृत येत नाही. हरे कृष्ण महामंत्र बोला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही कुठल्या संप्रदायातले आहात? तर मग बलदेव विद्याभूषणनी सांगितलं की लक्ष्मीपती तीर्थ हे मध्व संप्रदायातले आणि माधवेंद्रपुरी हे गौडीय संप्रदायातले. मग आता काय सिद्ध झालं की गौडीय संप्रदाय हा पण एक अधिकृत संप्रदाय आहे. हा काय असा विचित्र कोणी 4 लोकांनी मिळून काहीतरी केलेलं नाहीये. मग आता काय करणार? तर एक एक पॉइंट ते पुढे टाकत होते आणि बलदेव विद्याभूषण त्याला डिस्ट्रॉय करत होते. मग शेवटचं त्यांनी काढलं श्री संप्रदाय. व्यास ऋषींनी सर्व वेद लिहिल्यानंतर त्या सर्व वेदांचा सार लिहिला वेदांत सूत्र म्हणून. तर 550 सूत्र आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यात पहिलं सूत्र आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा, की आता आपल्याला मनुष्य शरीर मिळालंय तर आपण ब्रह्म जिज्ञासा केली पाहिजे. कशा जिज्ञासा करायला पाहिजे? पैशांमध्ये, आरोग्यामध्ये, प्रॉपर्टीमध्ये नाही करायला पाहिजे. तर तो आपोआप होता. हत्ती पण खायला मिळतं, मुंगीला पण खायला मिळतं, फक्त मनुष्य म्हणतो की मला खायला खूप मेहनत करायला लागेल. तर म्हणून म्हणतात आता तुला मनुष्य शरीर मिळालंय, अथातो ब्रह्म जिज्ञासा. आणि मग दुसरं ते जे आहे ते भागवताचा पहिला श्लोक आहे जन्माद्यस्य यतः. तर जन्माद्यस्य यतः हा दुसरा सूत्र आहे वेदांत सूत्रातला. आणि शुकदेव गोस्वामींनी आणि व्यास ऋषींनी त्या दुसऱ्या सूत्राला भागवताचा पहिला श्लोक केला आणि त्याला पूर्ण विस्तारित केलं. तर म्हणून एका अर्थाने वेदांत सूत्रावर टीका, पहिली टीका कोणी केली? वेदांत सूत्राचे जे लेखक आहेत व्यास ऋषींनीच केली. जर लेखक आहे, लेखकाने काहीतरी असं एकदम सूत्र रूपामध्ये दिलंय आणि त्याच लेखकाला वाटलं की हे म्हणजे सूत्र रूपात दिलंय, हे खूपच सारांश रूपात दिलंय, याला मीच एक्सप्लेन करतो, त्याच्यापेक्षा चांगलं एक्सप्लेनेशन कोण देऊ शकतं? आपले अखिल बंधू प्रभू आहेत. अखिल बंधू प्रभूंनी एक पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक खूपच कठीण आहे समजण्यासाठी. मग कोणीतरी अखिल बंधू प्रभूंना विनंती केली की तुमच्या मनात काय विचार होते ते तुम्ही अल्प शब्दांमध्ये मांडलेत, त्याला थोडं विस्तृत सांगा ना तुम्ही. मग अखिल बंधू प्रभूंनी एक पुस्तक लिहिलं. मग आता त्याला एक्सप्लेन करायची काय गरज आहे आता? तर म्हणून
श्री संप्रदायामध्ये त्यांनी वेदांत सूत्रावर श्री भाष्य लिहिलंय. शंकराचार्यांनी वेदांत सूत्रावर शारीरक भाष्य लिहिलंय. मध्व संप्रदायाने पण त्याच्यावर एक भाष्य लिहिलंय. प्रत्येक संप्रदायाने वेदांत सूत्रावर भाष्य लिहिलंय. त्या रामानंदी संप्रदायाच्या लोकांना जेव्हा काही पॉइंट मिळाला नाही आणि त्यांना काहीही करून दाखवायचं होतं की आम्ही मोठे आहोत, त्यांनी म्हटलंय तुमचा गौडीय संप्रदाय अधिकृत नाही. मग ते पण प्रूव्ह करून दाखवलं. म्हणाले जर तुमचा गौडीय संप्रदाय अधिकृत आहे मग तुमचं वेदांत सूत्रावर भाष्य कुठे आहे? तेव्हापर्यंत वेदांत सूत्रावर गौडीय संप्रदायामध्ये भाष्य नव्हतं लिहिलं. का? कारण श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले होते स्वयं लेखकाने जर कुठल्या गोष्टीवर टीका केली आहे मग आपण जर त्याच्यावर अजून टीका करायला गेलो तर ते त्या लेखकाचा अपराध आहे. व्यास ऋषींचा आपण अपराध नाही करायला पाहिजे. वेदांत सूत्रावर त्यांनी श्रीमद भागवतम लिहिलंय ना, टीका आहे ती. म्हणून गौडीय संप्रदायामध्ये वेदांत भाष्य नव्हतं काही. तर तो त्यांनी पॉइंट पकडला आणि म्हणाले कुठे आहे तुमचं भाष्य? तर वेदांत सूत्र एवढं क्लिष्ट आणि एवढं कठीण आहे समजण्यासाठी, त्याच्यावर भाष्य करायसाठी 3 ते 4 वर्ष लागतात. आणि आता पूर्ण सभेमध्ये बलदेव विद्याभूषणनी एक एक पॉइंट जेव्हा प्रूव्ह केला तेव्हा त्यांना सांगितलं तुमचं भाष्य नाहीये, मी मानायला तयार नाहीये की तुमचा गौडीय संप्रदाय अधिकृत संप्रदाय. मग आता बलदेव विद्याभूषण काय करणार? याला काय उत्तर देणार? मग तेव्हा राधा गोविंदजीच्या चरणांमध्ये हे म्हणाले बलदेव विद्याभूषण रामानंदी लोकांना, मला थोडा वेळ द्या, मी काहीतरी सांगतो तुम्हाला म्हणून. मग सगळ्यांसमोर हसायला लागले रामानंदी संप्रदायाचे लोक. आता कुठून आणणार आहे भाष्य 2 दिवसांमध्ये? मग गोविंदजींच्या चरणांमध्ये जाऊन पडले बलदेव विद्याभूषण आणि गोविंदजींना विनंती केली. म्हणाले बघा तुम्ही आणि राधाराणी नेहमी सोबत असतात आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी शिकवलं की राधाकृष्ण हे नेहमी सोबत असतात आणि सर्व आचार्यांनी सांगितलं, पण आता इथे हे लोक राधा आणि कृष्णांना वेगळं करतायत आणि माझ्यावर आता अशी पाळी आली आहे, मला सांगतायत की तुम्ही भाष्य लिहा म्हणून. जर तुम्ही कृपा केली तर काहीतरी मी लिहू शकतो. मग तेव्हा राधा गोविंदजी त्यांनी बलदेव विद्याभूषणला सांगितलं तू लिहायला सुरुवात कर, मी सांगतो काय. तर कधी कोणी लोक म्हणतात की 4 दिवसांमध्ये गोविंदजींनी बोलले आणि 550 सूत्रांवर बलदेव विद्याभूषणनी ते वेदांत सूत्रावरचं भाष्य लिहिलं. कधी कोणी म्हणतात की 15 दिवस लागले. पण जे काही आहे बेसिकली गोविंदजी बोलत गेले आणि बलदेव विद्याभूषण ते लिहून ठेवलं सगळं. आणि नंतर परत एकदा राजाच्या सभेमध्ये गेले आणि म्हणाले की हे आहे गौडीय भाष्य वेदांत सूत्रावर. आणि मग राजाने ते रामानंदीला दिलं. त्याने उके कुडले तर त्याच्यामध्ये आपले जे तत्व आहेत की राधा कृष्ण कोण आहेत त्या तत्वांनुसार वेदांत सूत्राच्या प्रत्येक एकेका सूत्रावर त्यांनी टीका केली होती. म्हणजे दुसऱ्यांचं कॉपी नव्हतं केलं. मग तेव्हा सगळ्यांसमोर रामानंदी संप्रदायाचे जे लोक होते ते म्हणाले की नाही बरोबर टीका लिहिली आहे आणि याच्यामध्ये काही नाही. मग तेव्हा त्यांना विचारलं की हे भाष्याचं नाव काय आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं या भाष्याचं नाव आहे गोविंद भाष्य म्हणून. तर त्याचं नाव गोविंद भाष्य काय? कारण गोविंदजींनी ते डिक्टेट केलंय म्हणून. तर त्या गोविंद भाष्यामुळे आज राधा राणी ही गोविंदजींच्या शेजारी उभी आहे. जर ते बलदेव विद्याभूषणनी त्यावेळेस गोविंद भाष्य नसतं केलं तर मग आज राधाराणी ही श्री गोविंदजींच्या जवळ नसती. तर जेव्हा ही गोष्ट विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरकडे गेली होती की तुम्ही या, तुम्ही सगळ्यात मोठे आचार्य आहेत, आणि त्यांनी मग शिष्याला पाठवलं, तेव्हा बलदेव विद्याभूषण म्हणाले पण राधा आणि कृष्ण जर नेहमी सोबत असतात त्या रामानंदी लोकांनी त्यांना बाजूला कसं काय केलं? जसा प्रश्न येतो की सीता आणि राम जर नेहमी सोबत असतात तर रावणाने त्याला बाजूला कसं नेलं? तर तेव्हा विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणाले जास्ती दिवसाचं नाहीये, हे राधाकृष्णांची मानलीला चालू आहे. गोविंदजींनी काहीतरी मस्करी केली असेल राधाराणीची, तर राधाराणीनं थोडा राग आलाय, मग काही दिवसांसाठी बाजूला जाऊन रुसले आहेत, तू जा तिकडे ते बरोबर सोबत येतील, हे नेहमीच आहे म्हणून. त्या एका आश्वासनावर बलदेव विद्याभूषण इथे आले आणि मग राधाकृष्णांना त्यांनी सोबत आणलं. तर अशा प्रकारे बलदेव विद्याभूषण यांनी खूप मोठं काम केलं. कारण त्यावेळेस जर त्यांनी ती उत्तरं नसती दिली, एका व्यक्तीने ती जर उत्तर नसती दिली, पूर्ण गौडीय संप्रदाय हे अनधिकृत झालं असतं आणि आपण राधा गोपीनाथ, राधा रासबिहारी, राधा पंढरीनाथ, राधा मदन मोहन आपण मस्त भजनं गायली असती फक्त. आणि मग तुमच्यातून कोणतरी बघताना तुम्ही नेहमी राधा गोविंद राधा, राधा कुठे आणि गोविंद कुठे? गोविंद इकडे आणि राधा इकडे. तर या एवढ्या मोठ्या कॅलॅमिटी, एवढा मोठा संकट
त्यांनी आवरलं आणि बलदेव विद्याभूषणनी त्या गलतापीठ मध्ये हे सगळं मांडलं आणि त्याला मग काही उत्तर नाही दिलं. मग तेव्हापासून गौडीय संप्रदाय हे अधिकृत झालं. तर आपण तिथे जाणार आहोत. मग ही कथा आपण तिथे का नाही करत? कारण आज पण तिथे हेडक्वार्टर्स आहेत ते गलतापीठचे. तिथे सीतारामांचं मंदिर आहे. आपण जाऊन सीतारामांना नमस्कार करूया, पण तिथे कथा नाही करू शकत. ही कथा तिथे कशी करणार की त्यांनी आपल्यावर आरोप केले आणि आपण ते सिद्ध केलं आणि राधाकृष्णांना सोबत आणलं. मग त्या दिवशीपासून जयसिंग यांना जे थोडस एक मागे राहायला लागायचं, कारण असं वाटायचं की आपण काहीतरी चुकीचं करतोय की. मग त्याच्यानंतर मग फुल फोर्स मध्ये म्हणाले आता गोविंदजी इथले प्रमुख ठाकूर कोण आहेत? गोविंदजी. आणि मग त्यांनी स्वतःचं एक नाव बदललं. म्हणाले श्री गोविंद चरण सवाई जयसिंग शरण. तर त्यांनी त्यांच्या राज्याचं एक ब्रीद वाक्य असतं ना, ते ब्रीद वाक्य त्या दिवशी त्यांनी चेंज केलं. म्हणाले श्री गोविंद चरण सवाई जयसिंग शरण म्हणून. तर त्यांनी सांगितलं की मी कोणाचा दास आहे? तेव्हापर्यंत जयसिंगच्या आधी कोण होते? मुघलांसोबत गठबंधन केलं होतं सवाई मानसिंग. तर सवाई मानसिंग खूप मोठे व्यक्ती आहेत इकडले, पण सवाई मानसिंग एवढे मोठे व्यक्ती का झाले? त्यांनी मुघलांची शरण घेतली होती म्हणून. पण जयसिंगनी त्या दिवशी सगळ्यांना ऐलान केला मी मुघलांची शरण नाही घेतली आहे, श्री गोविंद चरण सवाई जयसिंग शरण म्हणून. म्हणाले माझी शरण आहेत गोविंदजींचे चरण म्हणून. मग त्यांनी केलं की आजपासून गोविंदजी हे जयपूरचे मुख्य ठाकूर आहेत आणि सगळ्यात पहिली आरती नेहमी गोविंदजींची होणार, त्याच्यानंतर सगळ्यांची आरती होणार. आणि या घटनेला धरून हा विजय झाला, गोविंदजींचा विजय झाला, म्हणून त्यांनी या शहराचं नाव दिलं जयपूर म्हणून. तर त्या गुप्त वृंदावन जयपूरमध्ये आपण आहोत आणि त्या ठिकाणी जाणार आहोत जिथे हे सगळं घडलं. तर गलताजी की जय, गालवऋषी की जय. तर दोन ठिकाण आहेत. एक आहे ते रामानंदी संप्रदायाचं हेडक्वार्टर्स, तिथे मंदिर आहेत, आपण तिथे जाऊन दर्शन करूया. भगवंतांशी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, पण कधी कधी तिथे काही बोलायला जाऊ नका, कारण तिथल्या लोकांना अजूनही राग आहे की या लोकांनी येऊन तिथे अविवाहित या दोघांना एकत्र केलं म्हणून. तर ठीक आहे, त्यांचा तो राग त्यांना असू दे. आपण भगवंतांचं दर्शन करूया आणि तिथे ती गंगा वाहते तिथे स्नान करूया. जय श्री श्री राधा गोविंदजी भगवान की जय. या घटनेनंतर यांनी तर केलं श्री गोविंद चरण सवाई जयसिंग शरण, आणि बलदेव विद्याभूषण यांनी पण एक मूर्ती तेव्हा स्थापित केली. त्यांचं नाव लिहित होतं श्री श्री राधा विजय गोविंद म्हणून. पण ती विजय गोविंद मूर्ती आता कुठे आहे कोणाला माहिती नाही, ती लुप्त झाली विजय गोविंद. पण या घटनेसाठी विजय गोविंद म्हणून मूर्ती ठेवली होती. तर या सगळ्या खूप मोठ्या मोठ्या घटना आहेत, त्या आपल्याला इथे ऐकायला मिळतात. आपलं खूप मोठं सौभाग्य आहे. प्रभुपादांनी आपल्याला इथे अनुमती दिली आणि आपण गलतापीठला चाललोय. विजय गोविंद राधा गोविंदजींचं दर्शन केलं. काल मदन मोहनचं दर्शन केलं. काल किती लोकांनी ती तुटलेली बासुरी बघितली? ओके, त्या तुटलेल्या बासुरी मागे काय रहस्य आज संध्याकाळी आपण चर्चा करूया. जय श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णववृंद की जय. तर इथे कीर्तन करायला जागा आहे, सावली आहे. थोडं आपण 5 मिनिटं तरी कीर्तन करूया. माता